ती मारला खूप नमस्कार मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे. आमच्या गावातील माझा मित्र त्याने आता नवीन व्यवसाय सुरू केला आहे, दूध व्यवसाय. आणि तो आता गाई घेऊन आला आहे आणि ह्या गाई आता मी तुम्हाला दाखवतो आणि त्याचा वाडा पण दाखवतो कसा त्याने बांधला आहे ते. हा त्याचा वाडा आहे आणि इथे तो आता गाई बांधणार आहे. हे बघा, हा सेटअप असा उभा केला आहे त्याने. हा ऑटोमॅटिक पाण्यासाठी आहे. याचं प्रेस केलं की पाणी येतो. मित्रांनो, आमच्या गावातला प्रत्येक दिवेकर त्याच्या गाय आहेत आणि आता नवीन व्यवसाय चालू केला आहे त्यांनी ना दुधाचा. हे सगळे मित्र परिवार आता गाय इकडे काढायला आले, वाड्यात नेतील आता. येते का नाही? मागे जा तुम्ही. हे अलकू इकडे पकड, नंतर व्हिडिओ काढ. जा आगे मागे करताना पकडतो. पळते की काय? हळू हळू. तो मागचा पण सोडलाय, मला भीती वाटते. तो पण येतोय. येऊ दे त्याला. थांब थांब. या या या. जागा बदलले म्हणून ते थोडे बिथरलेत. जर्सी गाय. हळू हळू हळू. हे काय घेतलंय ना, बाबूच्या गायी आहेत, आता जाते वाड्यात घेऊन. हा बाबू, इथं उभी कर. काय बांधून तू डायरेक्ट घेऊ नको. इथे ठेवा. इथंच उभी कर. पाणी काढ. नवीन शेतकरी आमचे बंधू. मित्राला मदत करते. पाणी पाणी काय आणले? नंतर पाणी ह्याची झाली ना. चलो अंदर. आरती करताना नवीन गाय. काय पुढे ठेवायचं मला. बरं ठीक आहे, अभिनंदन तुमचं. अरे वा, आराम असू. आपण गावाचे या सगळ्यांना. चला चला आतमध्ये चला. हे नाव काय? हिचं नाव आहे कांता. तिचं नाव काय आहे? कांता कांता. कांता. साहेबांनी नाव कांता तिचं ठेवलं. कांता नाव ठेवलं अजिंक्य कासर यांनी. अजिंक्य नाही. हिचं नाव काय? सागर, हिचं नाव काय? चित्रा. हिचं नाव चित्रा. सगळे आनंदी आहेत कारण गावातला एक व्यक्ती व्यवसायात उतरत आहे ना, म्हणून सगळे आनंदी आहेत आणि सगळे सहकार्य करायला आले तिकडे. दूध व्यवसाय. हा बघा, हा वासरू पळा होता आणि मालकाने त्याला आणलाय धरून. ते आत घेऊन गेला ना. काय बोलतो? हा काढू दे काय प्रॉब्लेम नाही. गाडी. जय बेरी जोगेश्री पद्मती कलमकरीन काल काय मावली दी कलेदे सतीदेव. हे देवा प्रकाश दिवेकर हे आमच्या गावातले गृहस्थ आणि त्यांचा मुलगा प्रतीक दिवेकर यांनी आज दूध व्यवसाय चालू केला आहे आणि ह्या नवीन 4 गायी आणल्या आहेत. त्यांच्या व्यवसायात यश प्राप्ती दे आणि ते गायी सकृप सगळे राहू दे आणि त्याच्या पाठीशी उभा राहा आणि त्यांच्या कामधंद्यात चांगला दूध वगैरे येऊ दे आणि यश प्राप्ती मिळू दे. हर हर महादेव. चांगला निघाला. मोठीला घ्या. पाणी पिते. पाणी ताणलं.
लाईट लाईट बी हो 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 ओमकार आणि इकडे सगळे नाही तुझ्या घरात एकाच नाही अशी एकच नाही अशी नाही अच्छा नवीन जागा असल्यामुळे थोडी बिथरलेत ते आणि हे सगळे शेतकरी बंधू सहकार्य करायला आलेत. अरे वा मस्त ह्या दोघीने थोडी ठेवून बसायला मॅट आहे गोमूत्र याच्यासाठी जाणार आहे मस्त व्यवस्था एकदम भारी केली ना हो ह्या व्हिडिओ लागते संगीत ऐकायला लागते. नमस्कार मित्रांनो, आता आमच्या गावातील आमचे मित्र प्रतीक दिवेकर आणि हे त्यांचे आई वडील यांनी आता नवीन दुग्ध व्यवसाय चालू केला आहे आणि आता त्यांनी 4 गायी आणलेत. या 2 गाभण आहेत आणि 2 छोटे आहेत आणि आता तो मुंबई सोडून गावाला आला आहे आणि तो आता आपल्याला सांगेल की मुंबई आणि गाव ह्यातील फरक आणि हा व्यवसाय त्याने आता चालू केला आहे मेहनतीने. तर त्याच्याबद्दल आपण त्याला विचारूया. काय बाबू, आता तू मुंबई सोडून आलायस गावाला आणि हा व्यवसाय जो आहे त्याच्यात तुला आईवडिलांनी साथ दिली आहे आणि तुला काय वाटतं की ह्या व्यवसायात कसं काय यशप्राप्ती करणार तू? मी मुंबई सोडून गावी आलो ह्याचं कारण हेच की माझी एकच इच्छा होती की जे माझ्या बाबांनी केलं होतं ते मला आजोबांनी केलं होतं ते मला पुन्हा चालू करायचं होतं. बघायला गेलं तर आता एक 27 वर्ष नाही, एक 28 वर्षानंतर मी पुन्हा बाबांच्या पावलावरती पाऊल ठेवून मी पुन्हा दुग्ध व्यवसायामध्ये उतरलोय. तर मला अशी अपेक्षा आहे की बाबांसारखंच आणि त्यांच्याहून जरा चांगलं माणुसकी तर होतीच त्यांच्यामध्ये, माणुसकी तेवढी जपून आणि तेवढाच धंदा व्यवसाय वाढवून मला त्यांच्या पायावरती पाय ठेवून मला तसंच व्यवस्थित धंदा सुरळीत चालू ठेवायचा आहे. बाबांची 27 वर्षापूर्वी बाबांनी आजोबाने ह्यांच्या त्यांचा पण दूध व्यवसाय होता आणि एक समाजामध्ये त्यांनी दूध व्यवसाय चालू करून त्यांची परंपरेप्रमाणे त्यांनी तो व्यवसाय केला. पण कालांतराने कसं की शहरात वगैरे जातात लोक, त्याप्रमाणे अण्णा हे पण बाबूचे वडील हे पुण्याला गेले. पण आता आजोबांच्या पावलं पाऊल ठेवून आता बाबूने हा व्यवसाय दूध व्यवसाय चालू केला आहे. आजोबांनी आपल्या वडिलांनी दूध व्यवसाय सांभाळला आणि त्याच्यावर ती पुढची पिढी तुम्ही तयार झाली. आता बाबूने पण हा व्यवसाय चालू केला आहे दूध व्यवसाय, त्याची इच्छा भरपूर होती. त्याच्याबद्दल आता तुम्ही सांगा. आता इच्छा आहे तर त्याला सहकार्य आम्ही केलेलं आहे तर त्याने आता म्हणजे व्यवसाय पण चालू ठेवावा आणि पुढे त्याचं भविष्य घडवावं. जसं ही आता आधुनिक काळाची गरज आहे. बरोबर आहे. कारण नोकरीला आता फारसं काय एवढं महत्त्व राहिलेलं नाही. व्यवसाय म्हणजे कसं स्वतंत्र असलं की माणूस स्वतंत्र असतो, स्वतःचा निर्णय स्वतः घेतो आणि स्वाभिमान जगतो. तसं जर बघायला गेलं तर ह्या जगात स्वाभिमान जगता यावं एवढं शहाणपण पाहिजे आणि स्वाभिमान जगता येईल ती श्रीमंती पण असायला पाहिजे. प्रतीक दिवेकर आमचे मित्र आहेतच. आता त्याचा पुणे मुंबई असं त्यांनी इकडे तिकडे ये जा धावपळ. मी पण आता मुंबईत राहून आलो गावाला आणि आता गावी सेटल झालो आहे पूर्ण. आता त्यांनी पण ह्या गायी घेऊन आता तो गावाला सेटल झाला आहे. आता त्याच्या आई वडिलांनी त्याला सहकार्य केलं आणि आता तो ह्या प्रगतीपथावर जात आहे. म्हणजे तुम्ही बघितलात की गावाला काहीच नाही. आपण म्हणतो की गावाला काय आहे, गावाला काय आहे, पण गावाला भरपूर काय आहे. कारण गावचं जे गावपण टाकून आपण मुंबई पुण्यात जातो ना, ते चुकीचं आहे. आता गावाला ह्याने आता दूध व्यवसाय चालू केला, ह्याच्यात यश प्राप्ती झाल्यावर अजून गावाला सुख भरपूर आहे ना, त्याप्रमाणे आपण ते गेलं पाहिजे. फक्त तुम्हाला मेहनत करायची आहे. आता आई त्यांची इथे आहे, आपण तिला विचारू की मुलाला सहकार्य करणं किती महत्त्वाचं आहे. मुलाला माझा सहकार्य करण्याचा कर्तव्य आहे, पण मी जे कर्तव्य दिलं आहे ते त्यांनी पूर्ण करावं अशी माझी खूप इच्छा आहे. आणि माझे सासरे वाढले तर 28 वर्षांनी जे काही माझा धंदा बसलेला होता तर आज ह्या समर्थांनी मला आज दाखवलं आहे की आज 28 वर्षांनी माझा धंदा चालू होतो आहे. पण मला खूप मी आनंदी आहे. मित्रांनो, प्रतीक दिवेकर ह्याने आता गावी राहून त्यांनी व्यवसाय चालू केला आहे. त्याला आपण ह्या नवीन व्यवसायाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ आहे ना. आणि असाच व्यवस्थित व्यवसाय करून यश प्राप्ती प्रगती करावी आणि चांगल्या मार्गाला राहून एक गावाचं गाव पण टिकून ठेवलं पाहिजे. तिचं नाव ठेवलंय आम्ही कपिला. हिचं कपिला नाव ठेवलंय.
आणि आई हिचं नाव चित्रा. ही आहे वृंदा. आणि आई ही जरा ही विंद आहे. ही जरा आहे ना खूप मस्ती करू आहे. हिचं काहीतरी व्यवस्थित नाव सुचवायला लागेल. हिचं नाव काय ठेवायचं? हिचं नाव तर तारा. हिचं नाव तारा ठेवलंय बाबूने आता. आणि हे उड्या मारतील. चारा खाते ती आता, दमलंय ती प्रवासातून. मित्रांनो, जिद्द म्हटली की हे असं व्यवसाय उभं राहतं जिद्दीमध्ये. आणि आता कोकणातील बहुतेक तरुण तरुणी हे पण आता गावाला येऊन व्यवसाय करतात. कारण आता त्यांना शहरी भागातला जो राहणीमान आहे तो त्यांना असह्य झालं आहे. भले आपण 4 पैसे कमी कमवू, थोडंसं कमी खाऊ, पण सुखी समाधानी जीवन जगू. त्या हिशोबाने आज ह्या बाबूने आज व्यवसाय हा चालू केलेला आहे. आणि तेच मी तुम्हाला सांगत इच्छितो की प्रत्येकाने गावाला येऊन छोटा मोठा का व्यवसाय होईना हा गावाला सुरू करावा. आणि गावी स्थायिक होऊन गावाचं गाव पण टिकून एक संस्कृती परंपरा जपून आपण ह्या कोकणातील जे लोक मुंबईत स्थायिक झालेत, पुण्याला स्थायिक झालेत, ते सगळ्यांनी गावाला येऊन एक गावाचं गाव पण टिकावं यासाठी प्रयत्न करावं. कारण आता बहुतेक ठिकाणी तुम्ही बघाल की जमिनी विकल्या जात आहेत, परत झाडं तोडली जात आहेत. हा नुकसान निसर्गाचा आहे. आता तो भरून निघण्यासाठी तुम्ही एक बाजूला झाडे पण लावली पाहिजे, गाव पण टिकून ठेवला पाहिजे. आणि गावी येऊन गावातली जी स्थानिक लोक, आपण जो स्थानिक म्हणजे माणसं वाढावी ह्या हिशोबाने आपण मुंबई शहरी भाग सोडून गावाला स्थायिक व्हावं हे मी इथे सांगू इच्छितो. आणि आज मित्राने नवीन व्यवसाय सुरू केला आहे, त्याबद्दल आम्ही त्याला शुभेच्छा दिलेल्याच आहेत. आणि असंच प्रत्येकाने ज्यांच्या मनात इच्छा आहे गावाला होऊन स्थायिक व्हावं, येऊन त्याने नक्कीच गावाला यावं. नाही